पूर्ण ट्रिपमध्ये मी ब्रेडच खाल्ले, फक्त ब्रेड आणि बटर कॉफी बरोबर पूर्ण ट्रिपमध्ये. हा मुसलमान भाग. याला शॉर्माची आठवण आली तर बघ इकडे बनवतो शॉर्मा. शॉर्मा नाही, शॉर्माच आहे. मस्त झोप लागलेली आणि आता यांनी तो आज आपण चुची टनलला आलोय. चुची टनल. तर मग बघू. अरे कधी पण ह्यांचं आधी विकतात माहिती आहे का? काय झालं तर हे बघ बुलेटने टँक वगैरे बनवलेत. नुसतं काय झालं तरी आता मध्ये शिसूला थांबवलेलं तिकडे पण काहीतरी विकायचं होतं, फ्रेम वगैरे. झोपड्या बनवल्या आहेत. Alright, I'm here. Hold up here. Hands up. जंगल आहे, जंगल. आणि हा पात आहे, त्याच्याच खाली टनल होता. मग तो असं पात तसंच जातो इकडे. आता ते बोलले की फुटला वगैरे, तर मग हे काय इकडे जाम गर्दी आहे. इकडे ते सोल्जर बघतायत, पण एकदम लांब असे फायरिंगचा आवाज येतोय. आता थांबला. स्कॅम व्हिडिओ चालू केले, नाही तर ठॅटू चालू होता. ते गन फायर करायला देतात, पैसे घेतील पण करायला देतात. आवाज आला काय? गोळ्यांच्या आवाज येतात ना. आणि हे असे असतात. इकडे सगळं बॉम्बनी फोडलेलं म्हणून मग काळे कपडे आहेत त्यांचे, कारण की ग्रीनरी नव्हती तिकडे कुठे. मग शॅडो वगैरे टनलमध्ये दिसायला नको म्हणून मग काळे कपडे होते यांचे. तर मग नॉर्मली असे हिरवे असतात ना. कॅमेरा चालू करतोय तेव्हा फायरिंग बंद होते, नाहीतर ठर्र चालू आहे मस्त पैकी फायरिंग. तेव्हा आता ठॅक ठूक चालू आहे, नाहीतर मग असे ठर्र चालू आहे. टँकू 2 तोफ उभे आहेत एकत्र. वाक नाही जरासा. दाखव ना. वेगळे ट्रॅप्स आहेत. काय माहिती काय. अच्छा, हे वरती येतं. याच्यावर पाय दिला की ते आतमध्ये घुसतं असं. Just come have a look. Just recycle, make you scared. वॉरची इन्स्पिरेशन म्हणजे असे टॅक्टिक्सचे आपल्या महाराजांकडून घेतलेले ना. गुरिला वॉरफेअर वगैरे सगळे वॉरसाठी. गनिमी कावा. त्यांच्याकडे टँक वगैरे ला फोडायला नव्हते, तर मग त्यांनी एनिमीच्याच बॉम्बला तोडून बिडून बॉम्ब बनवले स्वतःसाठी. तुला आता समजलं फायरिंग होते? Oh, that's a very good question. No one said what about that. This one is very, hot when you cut it, right? It's got to be heated up. एक मधून उठून केलं तर On it, when you cut it, you have to pour some water on the surface to pull it down. Very dangerous, but बॉम्ब उघडतात. and you guys know some of the products out there. Grenade.
bombs, grenades, landmines. And you guys just stick here. It's like a trigger for the बॉम्बला landmine. फोडून वगैरे You know, we use the landmines. असे ग्रेनेड Mostly बनवायचे. for the tanks, right? So when the tanks are moving, sometimes it might skip the truck, the landmine. So that's why we need to try to get higher. See? The high thing. इकडून गुफा आहे That's एंट्रीसाठी. why. So we activate the truck. हे लँडमाईन आहेत वाटतं. लँडमाईन नाही तर काहीतरी असतं. नाईस क्वेश्चन आवडे अभिजाल मध्ये आन्सर देवी हाँ मार्किंग Anymore. Yeah. So you can see the side of it. Right? Yeah. So yeah, underneath of the camouflage, that's the entrance. You can see here. The entrance is very small. You can see that it's like the side of the wall fit, right? Yeah. But in the wartime, also you guys want to get into the tunnel, right? And they make it small because US also it's a big part, right? So that's why Vietnamese people, right? Yeah. And later when we get back to the beginning, I would let you try one of the entrance. Yeah. You can get up and down from there, right? Okay. So we can let go of me over here. चला चला याच्या मागे आन्सर तर तिकडे आला तर तेव्हा आपणच पैसे देऊन दिले रे त्याला बंदूक. हा जा जा जा. Okay, you do this small paper. चालतं. अच्छा वेगळे K54 कार्बाइन. स्पोर्ट सारखे जे वॉरचे आहेत त्यांना तर फुल ट्रॉमाच आहे ना. ट्रिपसाठी इकडे पण वॉरचा डायरेक्ट वाकून किती सिरियस तुला माहिती जाम डेंजर. आणि इकडे फुल एकदम मस्त आणि त्यांचे असे पार्टनर जातात फुल आणि त्यांना तर फुल एकदम फ्लॅशबॅकच यायचा. बापरे डेंजरस. बॉम्बने क्रेटर झाला इकडे. हा बॉम्ब आहे मोठा आहे असा क्रेटर. खड्डा अभिषेक पडला इकडे तर खड्डा झाला. सार्थक मोठी आहे जशी. इकडे मोठी आहे खाली छोटी आहे. मोठी
मोठी मोठी चाचणी करणारा वाटतं तर इकडे पाहतलं तर सगळ्यांना एक्झिट आहे एक्झिट. अरे एक्झिट आहे. लागतो सगळ्यांना एवढा पुढे हे होईल काय? अरे असं असं जायचं तू गुडघ्यावर. यावेळी तो एक्झिट नव्हता, दुसरीकडे पोहोचला गुडघ्यावर जायचंय गुडघ्यावर. असा गेलास तर पाचशील. हा गुडघ्यावर जा. हा इकडे जरा बेस्ट आहे पाहायला. हे माझं गॉगल. पाठी कोणच नाही काय. हे इकडे स्पीड रन करू शकतो. हे बा असं सार्थक. हो गया. हाँ लगता तो ऐसा ही है. अरे सार्थक उभा राहून जाऊ शकतो. चढो. अरे रुको फोन पहले अंदर घुसा हूँ. कोण नाही आला आपल्या पाठी. नाही हे काय मेडिकल रूम है. हाँ अच्छा ये एग्जिट है क्या? अच्छा इधर से गए थे हम लोग. और एक ऐसा नीचे और एक ऐसा नीचे आके फिर उधर हो. अरे सर बोल रहे हैं चल आगे. क्यों फोटो नहीं आ रहा? डर का को फोटो नहीं आ रहा है, तू रुक रहा है. कसं वाटतंय. भारी भारी. व्हिडिओ दाखवायला आणले. हे इकडे गन आहेत सगळे आणि मला मोस्टली वाटतं गनचे नाव माहिती आहेत. थांब कोणतं हे हा थॉम्सन. हे थॉम्सन माहिती आहे. सब ड्यूटी आहे. नंतर मग M16 आहे. ही वाली M1 ठक 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 वाली गन M16. M79 बापरे. हे तर तो लॉन्चर असतो रॉकेट लॉन्चर सारखं. M79 K63 पण. मग नंतर हे K63 आहे. हे B41 नाही माहिती. कार्बाईन पण RPD माहिती आहे. अरे ही RPD आहे. डेंजर खतरनाक. RPD समजते ती वाली. मग नंतर मग M16A ठॉक 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 वाली. ही तर डेंजर आहे. ही कोणती आहे. AK-47 अब्दुलची फेवरेट गन. अब्दुल सगळ्यांचीच फेवरेट गन. AK-47 आणि ग्रेनेड. हे काय आहेत. हे बॉम्बचे शेल आहेत वाटतं. हे तर ग्रेनेड आहेत. हे बॉम्ब आहेत. हे लोखंड असेल खरं. अजून काय आहे इकडे. आता हे चालू झालं ना. पण गनचे नावं माहिती आहेत ना त्या BGMI मुळे. स्कॅब एकदम असं वाटतं की बाबा जाऊ दे. बघू पुढे अजून काय बघतो. झालं संपा. हे काय आहे. काहीतरी लिहिलंय. चुची टनल्स. वेगळंच वाटतं बोलताना पण चांगलं होतं. चांगलं म्हणजे चांगलं होतं. मी बोलू का आपल्याकडे ना बघायला खूप आहेत पण त्यांनी नीट नाही ठेवलं आहे. आणि असं म्हणजे यांचं छोटं असेल ना तरी एकदम असं फुल दाखवणार आहे. मलेशियाला पण बघितलं ना काय दाखवायला नव्हतं तरी पण एकदम असे दाखवतात की बाबा दुनियाभराचं यांच्याकडेच आहे. आणि आपल्याकडे एवढं बेस्ट आहे पण कोण बघायला नाही येत आणि नीट ठेवत पण नाही. आता गडांवर तर मस्जिदी देवळाच्या मस्जिदी बनवून टाकल्यात सगळ्या. ती कोणाला लक्षात नाही आहे तिकडे.
रस्ते नीट नाही, इकडे रस्ते नीट आहेत. बाकी रस्त्यावर चालवणारे हे वाकडे तिकडेच आहेत. अरे गाडी कुठे गेली? रस्त्यावर चालवणारे वाकडे तिकडेच आहे, पण रस्ते चांगले आहेत. आणि मध्ये ना इकडे किती ग्राउंडच्या ग्राउंड असा उघडा रस्ता असतो लोकांना उभं राहायला, चालायला. 6 वाजलेत आणि अंधार झालाय आणि आम्ही विचार करतोय की सिटी टूरसाठी बस असतात. 1,50,000 डॉन असतात, डॉंग. तर मग आता बघू, बुक करू. 6:30ला बुक केलं की मग 7 वाजता जाऊ. तर मग आता आम्ही ओपेरा हाऊसला आलोय. आम्ही आता ओपेरा हाऊसला आलोय कारण की अप्पर तिकीट तिकडेच मिळते, खाली बॉटमची तिकीट अशी तिकडे मिळत होती. इकडे अप्परची घ्यायला इकडे यायला लागतं. पूर्ण रस्ता बंद आहे. हा काय माहिती एवढं का उघडाय, काय माहिती. काहीतरी चालू आहे वाटतं तिकडे. हा नाही बस लागली. या मस्तीकरने आम्हाला पाठी पाठवलं. पुढे फुल होता काय? हा, अरे फुल नाहीये इकडे आहे. 4% साठी. मग आपण 4च पर्सन होतो. 4 people 6 people आहे ना आपण. अरे यार, मग एकदम पाठी. ओके एकत्र नाही भेटवलं. हा, हे राईटला बघा, राईटला बेस्ट आहे. इकडेच चाललोय. चालू झाली. राईटला बघा, राईटला बेस्ट आहे. इकडेच चाललोय. लेफ्टला बघ. अभी हम सिटी टूर हो गए. सार्थक. CSMT स्टेशन. अरे यार, ये क्या हो गई? Chứ nó không có đèn đâu, để mà che nữa. Đây không ai được. आई, तू इकडे उभी राह एकदा. लाय तू.
ब्रिजचा पण काढ रे, ब्रिजचा पण काढ. थोडा राईटला ना, थोडा राईटला ना. हा बस. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ नको फोटो व्हिडिओ तसाच ठेव. व्हिडिओ प्ले कर, व्हिडिओ टिक कर. नाही टिक करायचं, रेडवरती टिक करा म्हणजे दिसतोय या बस. किम जॉन चा आता जाऊया ना, पाठवून देऊ चेक करायला. आरामाला जाता येते. यस क्लास 6 हां 6 का Q 3 Q 5 Q 6 आपण सांगू लगेच पप्पांना. यस क्लास बाबा फक्त हे बघायचं नाही, नाही फक्त सिटीवर फिरवायचे. तसं काय बोलतो हे अंधारातून का फिरवतात
चला होतो. अजून किती बाकी आहे स्पॉट? हा अरे आताचे 8च वाजले कशाला उडवलं सेंट्रल मार्केट आहे. उतरायचं का? काय करायचं काम एवढं अरे थांब ना काय उतरूया उद्या का उतरा काळ म्हणजे काय झालंय त्यांच्या रोड का पण ठरवलं माझ्याकडे काय होतंय तू सांग जरा ब्रीफ कर. एक दिवस असा होता की ते मला आले फुल एकदम बोलले सार्थकशी गोड बिड सार्थक एकदम इन्फ्लुएन्स झाला. मी मग नाही बोलला की ना मला आता दररोज तिकडेच जायचंय. मग आता आपण किती चौथा दिवस आहे ना. तेच ना 3रा दिवस आहे उद्या पण तिसरा नाही, जायचं ते. चौथा आहे म्हणजे चौथा टाइम आहे. चौथा टाइम आहे. सार्थक ना मला इकडे द्यायचंय. अरे तसं नाही यार किती मला पकडलो मी ते जेवण पण काय चांगलं नाही आहे चांगलं नाही आहे परत त्यांचे गोड गोड ऐकत बघा एवढ्या हरकत फेकवालं. काय करून आलो रे आपण. तेच ना 1,50,000 डॉंग काय केलंस तू बघ तर. मी त्यावरून अर्ध्यातून उतरून आलास ना तू. मी तू रडायला लागला मध्येच. हे बाई व्हिडिओ थांब हे तर मस्त मग येतं मजा आली काय. पैसे वरती नव्हते पैसे जेवढे दिले ना तेच बाकी एवढं काहीतरी विकत वगैरे घेतलं असतं. तेच एवढं बेश काय काय आपण त्याग दिला आणि मग इकडे असे पैसे उडले जातात. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा आणि काय आवडलं काय नाही आवडलं तेही कमेंट करा. आणि पुढची व्हिडिओ ही लास्ट व्हिडिओ असणार आहे या सिरीजची. तर मग नक्कीच बघायला विसरू नका. चालेल बाय बाय. आणि हां तुम्ही एवढे व्हिडिओज बघितले या सगळ्या सिरीजचे त्यासाठी थँक्यू आणि बाय बाय. तुम्ही म्हणजे मयुरेश आणि विराज. अभिषेक बघत असेल का माहीत नाही. विराज पण नाही बघत असेल फक्त मयुरेश बघतोय. चालेल थँक्यू आणि बाय बाय.